नमस्कार मुलांनो, ब्रिज कोर्स सेतू अभ्यास यामध्ये इयत्ता तिसरी विषय गणित आणि घटक आहे बेरीज. बेरीज कशी करायची ते थोडक्यात आज आपण शिकून घेणार आहोत. पहा मुलांनो, या ठिकाणी एक गणित दिलं आहे, ते आपण अगोदर वाचूया. समीरने 22 झाडे लावली व रोहनने 12 झाडे लावली. दोघांनी मिळून एकूण किती झाडे लावली? आता हे उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचं हे तुम्ही शिका. आता त्यासाठी तुम्हाला काही वस्तू लागतील, त्या तुमच्या घरी असतील. आता बघा, 2 पाट्या आपल्याला घ्यायच्या आहेत किंवा फरशा, त्यावर दशक आणि एककाची घरं आखायची. आता पहिल्या पाटीवर दशक दांडे व सुट्टे घेऊन समीरची 22 ही संख्या तयार करा. या ठिकाणी पहा बरं तुम्ही, आता शाळेमध्ये आपल्याकडे दशक दांडे वगैरे असतातच, तर घरी तुम्ही काय करायचं, काड्यांच्या सहाय्याने वगैरे दशक दांडे माहिती आहे तुम्हाला, 1 दशक म्हणजे 10 असतात, 10चे गट्टे करायचे. या ठिकाणी 22 लिहिलेलं आहे पहा, असं लिहायचं. आणि 2 दशक दांडे पहा या ठिकाणी ठेवलेत, 1 आणि 2, हे 2 दशक आणि या ठिकाणी 2 सुट्टे, ही 22 संख्या. आणि त्यानंतर 12, 1 दशक दांडा, 1 दशक या ठिकाणी आणि 2 सुट्टे या ठिकाणी. यांची बेरीज करून पहा, हे 2 दशक दांडे आणि हे 1 आणि ह्या ठिकाणी सुट्टे एकक. हे पहा, 1 2 3 4, या ठिकाणी 4 खाली लिहिलं आणि हे 4 खाली ठेवलं. आणि एककाचं झालं, दशकाचं बघा, 1 2 3, 3 दशक या ठिकाणी ठेवले. या ठिकाणी 34 असं उत्तर आलं, 3 दशक 4. तर अशा पद्धतीची गणितं तुम्ही मनी किंवा नोटा सुद्धा वापरून करू शकता, ते तुम्ही घरी करून पहा. त्यानंतर खाली आपल्याला आणखी काही उदाहरणे दिली आहेत पहा. खालील उदाहरणे मनी वापरून करून बघ. तुमच्या घरी मनी असतात. आता उदाहरण काय दिले पहा, 8 मध्ये 0 मिळवले किती होतील? तुम्हाला माहित आहे, 8 मध्ये 0, 0 म्हणजे काहीच नाही. मग 8 मध्ये 0 मिसळलं तर किती उत्तर येतं? 8च येतं. ते तुम्ही या ठिकाणी लिहा. पुढचं गणित पहा, एका झाडावर 3 चिमण्या होत्या. आता त्या झाडावर 0 चिमण्या आल्या, तर आता झाडावर एकूण किती चिमण्या आहेत? तुम्ही सांगू शकता, 3च. बरोबर. आणि पुढचं गणित पहा, एका माणसाजवळ 85 रुपये होते, त्याला 0 रुपये मिळाले, तर आता त्याच्याकडे एकूण किती रुपये झाले? 85 रुपये होते, 0 मिळाले, किती राहिले? आहे असे 85. या ठिकाणी पुन्हा 85 लिहायचं. तर अशा पद्धतीचे गणित तुम्ही घरी करून पाहिजे आहेत.